30 मे 1998. एक 10 वर्षांचं कोवळं पोर आपल्या वडिलांसोबत वेस्ट दिल्ली क्रिकेट अकॅडमीमध्ये प्रवेश घ्यायला आलं. सचिनला बघून तर कितीतरी मुलांना क्रिकेटची आवड लागली. हा पण सचिन तेंडुलकर नावाच्या देवाकडूनच प्रेरणा घेऊन क्रिकेटमध्ये आला. कोच राजकुमार शर्मा यांच्याकडे वडील आणि तो लहान मुलगा आला. इंट्रोडक्शन झालं. आजपासून कोचिंगची सुरुवात होईल असं त्याला सांगितलं. पहिलाच दिवस, पण हे पोरगं नर्वस नव्हतं. थोडी प्रॅक्टिस करून त्याला फिल्डिंग करायला लावली. एक बॉल त्याच्याकडे गेला. त्याने उडी घालून तो लपकला आणि विकेट कीपरकडे जोरदार थ्रो मारला. त्या थ्रोने कीपरच हादरून गेला. त्या पहिल्याच दिवशी कोच राजकुमार शर्मा यांनी त्या मुलाच्या अंगी एक गोष्ट पाहिली, ती म्हणजे जोश. क्रिकेट खेळण्याचा जोश. हा पुढे काहीतरी करेल हे त्यांनी परफेक्ट हेरलं होतं. यानंतर 25 वर्षांनी 15 नोव्हेंबर 2023ला याच क्रिकेटरने त्याच्या आयडॉल म्हणजे सचिन समोरच त्याचाच रेकॉर्ड मोडण्याचा पराक्रम करून दाखवला. तो क्रिकेटर म्हणजे आपला किंग विराट कोहली. कोहली म्हणजे एक वेगळीच वाईब. तो मैदानात उतरला की मैदान दणाणून उठलाच म्हणून समजा. व्हाईट जर्सीवर सुद्धा त्याचा वेगळा स्वॅग. तो कव्हर ड्राईव्ह, ते सेलिब्रेशन, त्या रायव्हलरीज, त्या सेंचुरीज, विराटचा एकदम हटके कार्यक्रम असायचा. पण आता व्हाईट जर्सीवर नंबर 18 पुन्हा आपल्याला दिसणार नाहीये. विराटने टेस्ट क्रिकेटमधून रिटायरमेंटची घोषणा केली आणि सगळ्याच फॅन्सना शॉक दिलाय. नुकतंच त्याने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट केली. याचं अजून एक कारण होतं. काहीच दिवसापूर्वी हिटमॅन रोहित शर्माने रिटायरमेंट जाहीर केली होती. एकामागून एक असे इंडियन क्रिकेट फॅन्सना शॉक लागले. आज या व्हिडिओच्या माध्यमातून विराटने टेस्टमध्ये आपलं एम्पायर कसं उभं केलं यावर एक नजर टाकूया. नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा. विराट प्रेमनाथ कोहली, जन्म दिल्लीचा. दिल्ली म्हणजे दबंग लोकांचं शहर. दिल्लीतूनच दबंगही शिकून आलेला विराटचा तोच रुबाब मैदानातही होता. तसं त्याचं क्रिकेटमध्ये डेब्यू झालं 2008ला. याच वर्षात त्याच्या कॅप्टन्सीमध्ये इंडियाने अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला होता. पण टेस्टमध्ये डेब्यू करण्यासाठी त्याला 3 वर्ष लोटले. 20 जून 2011 रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध तो रेड बॉलच्या टेस्ट क्रिकेटमध्ये उतरला. पहिल्याच टेस्टच्या दोन्ही इनिंग्समध्ये त्याने मिळून फक्त 19 रन्स केले. पण हीच खरी सुरुवात होती. गावस्कर, सचिन, द्रविड यांच्या एरानंतर आधुनिक क्रिकेटचा एरा गाजवायला कोणीतरी मैदानात उतरला होता. विराटने पहिली टेस्ट सेंचुरी वेस्ट इंडिज विरुद्ध वानखेडे स्टेडियमवर ठोकली होती. विराटचा स्वभाव आधीपासूनच ॲग्रेसिव्ह. त्याच्या खेळात पण ते दिसून यायचं. त्यात त्याचा फॉर्म सुद्धा कडक. त्यामुळे तिन्ही फॉर्मॅटमध्ये म्हणजे टेस्ट, वन डे आणि T20 मध्ये त्याने आपली जागा फिक्स केली होती. विराटच्या खेळातला जोश आणि ॲग्रेसिव्हनेस त्याच्या रायव्हलरीजमधूनही दिसून आलाय. 2014च्या इंग्लंड टूरवर इंग्लंडचा पेसर जेम्स अँडरसनने विराटला आपल्या आउट स्विंगरवर जेरीस आणलं होतं. यावेळी अँडरसनने विराटला 5 वेळा बाद केलं. पण 2018 मध्ये विराटने त्याच अँडरसनला कव्हर ड्राईव्ह आणि स्ट्रेट ड्राईव्हने हैराण केलं. प्रत्येक बॉलवर दोघांमधली चुरस मैदानात दिसत होती. विराटने त्या सिरीजमध्ये 593 रन्स केले. त्या सिरीजमध्ये अँडरसन आणि कोहलीमध्ये अनेकदा शाब्दिक चकमक सुद्धा पाहायला मिळाली. दोघांची रायव्हलरी त्या काळात सगळ्यात चर्चेचा विषय ठरली होती. त्याशिवाय विराट वर्सेस ऑस्ट्रेलिया ही एक वेगळीच रायव्हलरी स्टोरी आहे. 2012 साली जेव्हा टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होती तेव्हा विराट अजून टेस्ट क्रिकेटमध्ये नवखा होता. सिडनी टेस्टमध्ये तो बाउंड्रीवर फिल्डिंग करत होता आणि काही ऑस्ट्रेलियन प्रेक्षक त्याला सतत चिडवत होते, शिव्या देत होते. खूप वेळ संयम ठेवून शेवटी विराटचा पारा चढला आणि त्याने प्रेक्षकांना मिडल फिंगर दाखवलं. हा क्षण लगेच व्हायरल झाला आणि त्यामुळे ICCने विराटवर फाईन बसवली. तो विराटचा मैदानावरचा पहिला वादग्रस्त क्षण ठरला. पण याच ऑस्ट्रेलियात 2014-15 मध्ये विराटने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये 4 टेस्टमध्ये 692 रन्स ठोकले, ज्यात ॲडलेड मधल्या 2 सेंचुरी आणि मेलबर्न, सिडनीतल्या सेंचुरीचा समावेश होता. हा तो काळ होता जेव्हा त्याने जगाला दाखवून दिलं की तो फक्त T20 किंवा वन डेचा खेळाडू नाही तर टेस्ट क्रिकेटचाही बादशाह आहे. विराटची टेस्ट कॅप्टन्सी म्हणजे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातलं एक सुवर्ण पर्व. 2014 मध्ये MS धोनीच्या टेस्ट रिटायरमेंट नंतर विराटने कॅप्टन्सी स्वीकारली. त्याने 68 टेस्टमध्ये भारताला 40 वेळा जिंकवून दिलं, जो भारतीय टेस्ट कॅप्टन्सीचा एक रेकॉर्डच आहे. विराटच्या नेतृत्वाखाली भारताने 2019 मध्ये ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा टेस्ट सिरीज जिंकली, ज्याचं स्वप्न भारताने दशकांपासून पाहिलं होतं. हा भारतीय क्रिकेटसाठी एक गोल्डन मोमेंट होता. 2021च्या इंग्लंड दौऱ्यातली विराटची ॲग्रेसिव्ह कॅप्टन्सी तर कोणीच विसरू शकत नाही. मॅच 14 दिवसापर्यंत तशी दोन्ही बाजूंकडे झुकलेली होती. पण भारताची परिस्थिती बरीचशी हाताबाहेर गेल्यासारखी वाटत होती. पण तिथेच भारताच्या लोअर ऑर्डर मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी बॅटिंग करताना काही वेगळंच करून दाखवलं. त्या पार्टनरशिपने भारताला मजबूत लीड मिळवून दिली आणि इंग्लंड समोर 272 रन्सचं टार्गेट सेट झालं. जेव्हा फिल्डिंगसाठी इंडियन टीम मैदानात उतरली तेव्हा विराटने टीमला हडलमध्ये गोळा केलं आणि सांगितलं, अगर कोई मुझे हंसता हुआ दिखा ना तो समझ लेना.
फॉर 60 ओव्हर्स दे शुड फील हेल आउट देअर. आणि मग काय, पहिल्याच ओव्हरपासून इंडियन बॉलर्सनी जबरदस्त बॉलिंग केली आणि इंग्लंडला फक्त 120 रन्सवर गुंडाळलं. विराटचा टेस्टचा गोल्डन पिरियड होता 2016 ते 2019. या काळात त्याने 35 टेस्टमध्ये 3596 रन्स केले, ज्यात 14 सेंचुरीज आणि 8 हाफ सेंचुरीज होत्या. 2016 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध त्याने पहिली डबल सेंचुरी ठोकली आणि मग न्यूझीलंड, इंग्लंड आणि बांगलादेश विरुद्ध त्याने सलग डबल सेंचुरीज ठोकल्या. असा पराक्रम करणारा तो पहिला खेळाडू ठरला. अजून एक विराटबाबत युनिक गोष्ट आहे, ती म्हणजे विराटने एकदाही पाकिस्तान सोबत टेस्ट मॅच खेळलीच नाहीये. ICC इव्हेंट सोडून पाकिस्तान सोबत कोणत्याही सिरीज न खेळण्याचा भारत सरकारचा निर्णय होता. त्यामुळे कोहलीसारखा उमदा क्रिकेटपटू रेड बॉलमध्ये पाकिस्तानमध्येही खेळला नाही आणि पाकिस्तान विरुद्धही खेळला नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या टीमने पाकिस्तानात यावं अशी मागणी पाकिस्तानकडून उठली होती. त्यात पाकमधले विराट कोहलीचे फॅन्स तर येडेच झाले होते, पण त्यांचं नशीब त्यांच्या देशासारखंच फुटकं. नुकतीच विराटने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट लिहिली होती. त्यात त्याने रिटायरमेंटची घोषणा केली. विराटचा टेस्टमधला फॉर्म गेल्या काही वर्षात थोडा ढासळला होता. 2024 मध्ये पर टेस्टमध्ये त्याने सेंचुरी ठोकली, पण त्यानंतर 24 महिन्यात त्याचा बॅटिंग ॲव्हरेज 32.56 झाला होता. गेल्या 5 वर्षात त्याने 37 टेस्टमध्ये फक्त 1990 रन्स आणि 3 सेंचुरीज केल्या. 2024-25च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याचा बॅटिंग ॲव्हरेज आणखी खाली आला. विराटच्या रिटायरमेंटच्या बातम्या 10 मे 2025 रोजीच येऊ लागल्या होत्या, जेव्हा त्याने BCCIला आपला निर्णय कळवला. BCCIने त्याला इंग्लंड दौऱ्यासाठी थांबवण्याची विनंती केली, कारण रोहित शर्माच्या रिटायरमेंट नंतर भारतीय टीममध्ये सिनियर्सची कमतरता होती. पण विराटने आपला निर्णय बदलला नाही. 2024चा T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विराटने रोहितच्या डोळ्यातले अश्रू पाहिले आणि त्याला मिठी मारली. 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान स्टंप माईकवर त्याचा रिटायरमेंट बद्दलचं हसणं खिदळणं ऐकायला मिळालं, जिथे रोहित म्हणाला, भाई हम कोई रिटायर नहीं हो रहे. पण आता दोघांनी व्हाईट जर्सीला अलविदा केलाय. महत्त्वाचं म्हणजे एकाच महिन्यात भारताचे 2 दिग्गज रिटायर झालेत, त्यामुळे हा धक्का पेलवणारा नाहीये. क्रीडा विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजवाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.